नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील खळेगाव या गावामध्ये आहोत. या ठिकाणी गेल्या 7 ते 8 महिन्यापासून गोशाळा या ठिकाणी सुरू झालेली आहे. या गोशाळेची देखरेख या ठिकाणी धर्मराज नाना आहेर हे स्वतः या ठिकाणी करत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या ठिकाणी सहकारी आहेत. धर्मराज नाना आहेर हे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटांचे माजी तालुका उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर ते वैद्यकीय कक्ष गेवरा तालुक्याचे प्रमुख होते आणि आज ते या ठिकाणी खूप महत्त्वाचं असं काम करत आहेत. खळेगाव या ठिकाणी गोशाळा त्यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपण त्यांच्याकडून सविस्तरपणे या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये त्यांचा गेवरा तालुक्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. सर्वसामान्याच्या मदतीला धावून येणारे असे धर्मराज नाना आहेत. त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी मुक्या जनावरांना या ठिकाणी सांभाळण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि या ठिकाणी जवळपास 125 गावरान गाई ते स्वतः सांभाळ करत आहेत. आपण त्यांच्याकडून सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत की कशाप्रकारे सांभाळ सुरू आहे, एवढ्या मोठ्या जनावरांचा कशाप्रकारे चारा उपलब्ध होत आहे, कोण सांभाळ करते, आपण त्यांच्याकडून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. नाना, आपला परिचय सांगा अगोदर. मी धर्मराज मधुकर आहेर, राहणार खळेगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड. बरं नाना, आता आपण 7 ते 8 महिन्यापासून या ठिकाणी गोशाळा सुरू केलेली आहे. यामागचं काय कारण आहे बरं गोशाळा सुरू करण्याचं? मी जवळ 2016ला चारा छावणी सुरू केली होती. त्याच वेळेस मला गोमातेची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी 2019ला बी चारा छावणी सुरू केली. त्यावेळेस सगळ्या शेतकऱ्यांनी आसपास खळेगाव, माटेगाव, ब्रह्मगाव, कुंभेजळगाव इथं गोमाता 43 सोडल्या. पण त्या ठिकाणी 2019ला योग आला नाही. मी शेतकऱ्याला म्हणलं आपण सुरू केल्याच्यानंतर हे कार्य आपल्याला करायचं आहे. पण आज माझे त्या परिस्थितीमध्ये ते जुळलं नाही, मला योग आले नाही. आणि त्यानंतर मी निर्णय घेतला. 8 महिने झाले माझे चार जनावरांपासून सुरुवात केली. आज 120-130 गोमाता ह्या ठिकाणी आहेत. नाना, मग आता एवढं मोठे जनावर आहे, त्यांचं कसं प्रकारे ते सांभाळ होतोय, त्यांचा खाण्याची, चाऱ्याची, पाण्याची कशा प्रकारे व्यवस्था आहे या ठिकाणी? हे पहा, ही गोमाता आहे. ह्या ठिकाणी म्हणजे आम्ही माझे मित्रपरिवार इथे एवढे आहेत. आज बी मला आत्ता बी फोन आला गेवराईवरून, जोजारे असतील, आपले आजेभैया मोठे असतील, जेवढे मित्र कंपनी आहे, आज बी धर्माभैया, आज शेतकऱ्यांचे जर गायी आल्या, भाकड गाई असत्या, ज्या गाईला हे असं ह्याच्यात तुम्ही म्हणू नका की आता 100 झाल्या, 120 झाल्या, 130 झाल्या. तुम्हाला त्या ठिकाणी जर कमी वाटत असेल तर आम्ही सहकार्य करू शकतो. आम्ही सहकार्य केले त्यांनी. हे अजय भैया आणि जोजरे साहेबांनी हे दिले आपल्याला, गावांनी दिले. हां, आणि हौद हे बरेच असे दाते आहेत, गोमाता भक्त आहेत, त्यांनी सहकार्य करतात. काही अनुदानाची काही मदत भेटते का आपल्या सरकारकडून? आजपर्यंत काही अनुदान नाही आपल्याला, काही नाही. आजपर्यंत आपण आपल्या स्वखर्चाने करतो. आणि असे भरपूर असे आहेत, मी सांगितलं ना, अजय भैयासारखे, जोजारे साहेबासारखे भरपूर म्हणजे सहकार्य करते. आपले ते जाधव मॅडमने हे दिलं आहे, ती पाण्याची टाकी दिली. हां, 2000 लिटरची, केडगाव नगरहून. बरं, या ठिकाणी आता जागेचा प्रश्न असतो. जागा आता भाड्या तत्त्वावर घेतली का स्वतःची जागा बनते? हे माझे वडिलांची इथं या ठिकाणी 10 एकर जमीन आहे. तर वडिलाच्या नावावर ही 5 एकर आहे. तर ते आम्ही ह्या संस्थेला किंवा ह्या जानकी साहेब गोशाळेला आम्ही दत्तक म्हणजे दानपत्र केलं तिचं. तुमचं काय नाव आहे? तुमचं काय नाव? बाळासाहेब मधुकरराव आहे. बरं. तुम्ही स्वतः या ठिकाणी देखरेख करताय? हो. बरं, काय अनुभव सांगू शकता आता गोशाळेविषयी? अनुभव म्हणजे हेच समज चांगलं आहे, म्हणजे गोमाता सेवा करणं चांगलं. पाणी कसं काय उपलब्ध मुख्य जनावरांना पिण्यासाठी आता या ठिकाणी? पाणी भरपूर आहे इथं, बोर आहे, विहीर आहे, हौद रोज भरणं. काही आपल्याकडे दानशूर मंडळी असतात, ते काही मदत करतात काही ते वंशने? असं मदत नाही, पण थोडंफार आपलं चारा पाणी न्या बाबा, हे करा, असं तसं समज माहिती देते. इथं चारा आहे तिथं. ना आता आपल्याकडं पोलीस प्रशासन लोक समजा जी कत्तलखान्याकडे जी जनावरं जात आहेत, ते आपल्याकडे काय येतात का सांभाळण्यासाठी? हो, आता पत्रकार साहेब, आता 5 जनावरं आलेत. हे शेवगाव नगर जिल्ह्यातून ते 5 जनावरं ह्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आणून सोडलेत आपल्याकडं. आता 2 महिने झाले त्याला. हां, भविष्यात काय आपले विचार असणार बरं गौशाळेविषयी? आता भविष्यात
मला तर वाटतं मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी गोसेवा करणार आहे. म्हणजे काहीच तिथं कमी पडणार नाही, मला ही अपेक्षा आहे. आणि गोसेवा करणं हे माझा धर्म आहे. आता हे नाव काय दिलेलं आहे आपण गोशाळेला? नाव का देण्यात आलं आणि कुणाचं नाव देण्यात आलेलं? बरं, हे आमचे आजोबा साहेबराव निवर्ती आहेर, आमच्या 3-4 पिढ्या ह्या ठिकाणी गेल्या. आणि ह्या ठिकाणी आमची गोमाता, आमच्याकडं 10, 20, 25 गोमाता राहायच्या कायमस्वरूपी. आणि आमच्या आजोबाला भरपूर जमिनी होत्या, 1-2 नंबर होते. त्यामुळं आणि त्यांच्या नावावर मी, आजी आजोबाच्या नावावर मी ही गोशाळा सुरू केली. तर आपण प्रत्यक्षात या ठिकाणी पाहत आहोत धर्मराज नाना आहेर यांनी या ठिकाणी खूप मोठं असं कार्य या ठिकाणी सुरू केलेलं आहे. या ठिकाणी फक्त गोमाता सांभाळण्याचं काम जवळपास 4-5 जणं आहेत आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांनी सांभाळ केलेला आहे. पाण्याची सोय आहे, चाऱ्याची व्यवस्था आहे आणि खूप मोठं असं पटांगण देखील आहे. त्याला कंपाऊंड देखील केलेलं आहे की जनावरांनी बाहेर जाऊ नये म्हणून यांची सुद्धा काळजी घेतली जात आहे. या प्रकारे दिवसेंदिवस या ठिकाणी गोमाताची संख्या वाढत चाललेली आहे. या ठिकाणी अनेक दानशूर मंडळीसुद्धा या ठिकाणी गोशाळेला भेट देत आहेत. या ठिकाणी चाऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, कोणी या ठिकाणी पाण्याचे हौद दिलेले आहेत, कोणी या ठिकाणी चारा उपलब्ध करत आहेत. असे विविध प्रकारच्या या ठिकाणी दानशूर मंडळी या ठिकाणी भेट देऊन या गोशाळेला दानशूर मंडळी देखील मदत करत आहेत. आपण देखील या गोशाळेला भेट देऊन या ठिकाणी खरोखर धर्मराज नाना यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आपल्याकडं दानशूर मंडळी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्या मंडळींनी देखील या ठिकाणी भेट देऊन या गोमातेला खरोखर चारा पाण्याची या ठिकाणी गरज तर उपलब्धच असते, पण आपल्या माध्यमातून थोडंफार का होईना या गोशाळेला भेट देऊन चाऱ्याची असेल, पाण्याची असेल किंवा इतर साहित्याची आपण मदत करू शकता. मी मुख्य संपादक हुमरे बापूसाहेब, धन्यवाद. जय गोमाता. खूप मोठा निर्णय, चांगला आहे. हां.